हॅलो, नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ करतो आहे. तर आजच्या रिअल टॉकमध्ये हा आशय राहील की आपल्याकडे असलेली कोणतीही गोष्ट, ज्ञान असो, संपत्ती असो, आणखी कोणतीही गोष्ट असो, ते जर आपण देत राहिलो तर कायम त्याच्यामध्ये वाढ होत राहते. तर त्याच्याबद्दलच एक आहे की मी कायम ह्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहे, ग्रेटफुल आहे. माझा ग्रॅटिट्यूड कायम आहे की आज मी इथे आहे, माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामागे खूप लोक आहेत. तर त्यांच्याबद्दल कायम मला ग्रॅटिट्यूड आहे. कुणाच्या तरी मार्गदर्शनामुळे, कुणाच्या तरी चांगल्या ब्लेसिंग्समुळे, विशेसमुळे आपण एखादी गोष्ट अचीव करू शकतो. आपल्याकडे आहे ते जर आपण दिलं तर आपल्याकडे तितकंच ते वाढत जातं. ह्या गोष्टीला तर मी मान्य करतो. तर ह्याच्याच रिलेटेड एक विंदा करंदीकरांची खूप छान कविता आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. तर ह्या 4 ओळींचा खूप डीप अर्थ आहे. तर देणाऱ्याने देत जावे म्हणजे ज्या व्यक्तीकडे एखादी गोष्ट आहे, ती गोष्ट देताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार न देता, घेणाऱ्याने ती गोष्ट मनामध्ये कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड, कमीपणा न धरता ती गोष्ट आपल्याकडे आत्मसात करावी. आणि जो व्यक्ती ती गोष्ट आत्मसात करतो, घेणारा जो व्यक्ती आहे, रिसिव्हर जो आहे, त्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे ह्या ओळींचा, ह्या शब्दाचा खूप डीप अर्थ आहे. तो म्हणजे हात घ्यावे म्हणजे तुमच्याकडे जो व्यक्ती तुम्हाला देतो आहे, तर त्या व्यक्तीचे गुण, तो व्यक्ती आपल्याला कशाप्रकारे डिलिव्हर करतो आहे, हे तुम्ही तुमच्याकडे आत्मसात करा. तो कोणत्याही गोष्टी स्वतःकडे ठेवून तो तुम्हाला देत नाही. त्याच पद्धतीने ती गोष्ट तुम्ही आत्मसात करा आणि ती गोष्ट पुढे द्या. तर अशा पद्धतीने त्या गोष्टी पुढे कंपाऊंडिंग होत वाढत पुढे एकापासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे जात राहतील आणि तुमच्याकडे असलेलं ज्ञान हे अशा पद्धतीनंच वाढेल. ह्याचे खूप मूर्तिमंत, जिवंत अशी उदाहरण ह्या पृथ्वीतलावर आहेत. असे व्यक्ती होऊन गेलेले आहेत. तर ह्या सगळ्यांमध्ये माझे खूप आवडते व्यक्तिमत्व आहेत सर रतन टाटा. ह्यांनी खूप छान आदर्श आपल्यासमोर ठेवला. तर माझं इतकंच सांगणं आहे, तर कोणत्याही गोष्टीचं ज्ञान तुमच्याकडे असेल, कोणती गोष्ट तुमच्याकडे असेल, तर तुम्ही जितकं ते देत राहाल तितकं ते तुमच्याकडे वाढत राहील. झाकली मूठ 1.25 लाखाची ही ह्या गोष्टीसाठी कधीही लागू होणार नाही. तुमची मूठ सदैव खालच्या दिशेने उघडी असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही ते प्रत्येकाला डिलिव्हर करताय, देताय. तर ह्या पद्धतीने